बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी परभणीत बंजारा समाजाकडून गेल्या 6 दिवसापासून उपोषण सुरू होता। आज उपोषण अखेर सोडलेलं आहे आणि मुखेडचे आमदार तुषार राठोड यावेळी माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। राठोडचा आज 6व्या दिवशी उपोषण सोडलं, प्रशासनाचं काय लिखित आश्वासन मिळालं? कुठल्या आश्वासनानंतर समाजाने उपोषण सोडलं? मागील 6 दिवसापासून दशरथ राठोड हे उपोषणाला बसले होते। हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील आणि प्रामुख्याने मराठवाड्यातील बंजारांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी होती। मागच्या महिन्यामध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा GR शासनाने निर्गमित केला आणि त्याचा आधार जो होता तो होता हैदराबाद गॅझेट। आणि या गॅझेटमध्ये बंजारा समाजाची जी नोंद आहे ती नोंद आहे की बंजारा समाज हा आदिवासी आहे। तर ज्याप्रमाणे या गॅझेटच्या अनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याच आधारावरती आम्हालाही एसटीचं आरक्षण भेटावं अशी संबंध महाराष्ट्रातल्या समाज बांधवांची इच्छा आहे आणि याचाच भाग म्हणून हे उपोषण या ठिकाणी बसलं होतं। मी आमच्या समाज बांधवांना एकत्र घेऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांना मी विनंती केली की त्यांच्या ज्या काही भावना असतील त्या आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू आणि भविष्यकाळामध्ये मराठवाड्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आणि आरक्षणाविषयी जे अभ्यासक आहेत यांची मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये एक बैठकीचं आयोजन करू आणि त्या ठिकाणी हे आरक्षण कसं मिळेल यासाठीचं एक व्यवस्थित प्रेझेंटेशन माननीय मुख्यमंत्र्यांकडे होईल। ही लढाई भविष्यकाळामध्ये राजकीय स्वरूपाची असेल, ती कोर्टामध्ये आम्ही लढू, अशा प्रकारचं वेगवेगळ्या स्तरावरती संघर्ष करून हे आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे यासाठी जी आम्ही त्यांना साथ देऊ आणि सगळा समाज त्यांच्यासोबत उभा राहील असं त्यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। खरं तर जिंतूर असू द्या नाही तर इतर परभणी इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समाज रस्त्यावरती उतरलेला आहे। समाजामध्ये तीव्र भावना आहे का एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी? सर्व थरामधून ही इच्छा आहे की एसटी प्रवर्गात आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे, कारण ही आमची आजची मागणी नाही आहे। अनेक दशकापासूनची आमची मागणी होती, पण मधल्या काळामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता, समाज कुठेतरी एकत्र येत नव्हता। परंतु नेमकं महिनाभरापूर्वी जे GR निघाला मराठा आरक्षणाचा त्यामुळे सर्व समाजाला आता असं वाटायला लागलेलं आहे की या आधारावरती जर मराठा समाजाला आरक्षण भेटत असेल तर आम्हाला या ठिकाणी आरक्षण भेटू शकतं, या विश्वासावर आता समाज पुढे आलेला आहे। अजितदादांचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत धनंजय मुंडे, त्यांनी काल बीडमध्ये असं वक्तव्य केलं की बंजारा आणि वंजारी हे एकच आहेत। कसं पाहता त्यांच्या विधानाकडे? फार गदारोळ झाला आंदोलन त्या सभास्थळी। मी त्याबद्दल मला काही फार माहिती नाही, मी फक्त सोशल मीडियामध्येच मी बघितलेलं आहे। परंतु बंजारा आणि वंजारी हे दोन वेगवेगळ्या जाती आहेत, आमच्या संस्कृती भिन्न आहेत, आमच्या वेशभूषा भिन्न आहेत, आमची भाषा वेगळी आहे। त्या कुठल्या आशयानं बोलले त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही, परंतु आम्ही दोन वेगळ्या जाती आहोत। धनंजय मुंडेला काय सुचवाल? नाही, ते माझे ज्येष्ठ सहकारी आहेत त्यामुळे मी काही, कारण ते काय बोलले ही मी पाहिलं नाही त्यामुळे मी काय बोलू म्हणले की सभेमध्ये म्हणले की बंजारा आणि वंजारी हे एकच म्हणून। राजकीय मुद्द्यावर कदाचित ते बोलले असतील, आम्ही एक आहोत। तिथं जे युवक होते त्यांनी प्रचंड गदारोळ देखील सभेच्या निमित्ताने केला की वेगवेगळे आहोत। ठीक आहे, पण शासनाकडे याची वेगळी नोंद आहे, आमचं आरक्षण सुद्धा वेगळ्या प्रवर्गातून आहे, त्यामुळं आम्ही कोणाचा प्रश्न उद्भवत नाही। दुसरा असा विषय की येणाऱ्या दिवसात बंजारा समाजाकडून आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे आरक्षणासाठी? सध्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्या भागातली नेते मंडळी पुढे आलेली आहे आणि समाज हे दाखवायचा प्रयत्न करत आहे की सरकारच्या लक्षामध्ये आलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की आता सरकारच्या लक्षामध्ये आलेलं आहे की समाजाची भावना काय आहे। तर भविष्यकाळामध्ये राज्यस्तरावरती सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन आंदोलनाची पुढे दिशा ठरेल पुढे, मग ती सरकारमध्ये याला कसं रेटून लावायचं ती ठरेल किंवा ज्युडिशियल लेवलला कोर्टामध्ये कसं जायचं, त्यासाठी कुठल्या मुद्द्यावरती आपल्याला लढायचं आहे याबाबतची दिशा भविष्यकाळामध्ये निश्चित होईल। तर तुषार राठोड होते, यांनी स्पष्ट केलंय की आजचा जो उपोषण होता प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी तुर्तास माघार घेतलेली आहे, मात्र आरक्षणाची लढाई ही पुढेही सुरूच राहणार आहे। तर खरं तर धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यालाही त्यांनी खरं तर या ठिकाणी पाठराखण केलेली आहे की कुठल्या भावनेतून बोलले हे माहीत नसल्यामुळे त्यावर वक्तव्य करणार नाही। मात्र बंजारा आणि वंजारी हे दोन जाती आणि समाज वेगवेगळे असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.